तू मला काय म्हणालस? नाही हो, तो कुत्रा केकटत होता ना, त्याला हाकलं होतं. तुम्ही बोला. बरं हे नाम्या, मला सांग, माझा आवाज कसा वाटला तुला? तुमचा आवाज 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 रेड्यासारखा. काय म्हणालास नाम्या, काय म्हणालास? नाही नाही, म्हणजे वेड्यासारखा प्रश्न काय विचारताय? हा हो मालक, तुमचा आवाज म्हणजे ना भू भू भू. काय म्हणजे भूत तलावर असा आवाज नाही ना, असा आवाज तुमचा आहे. मग ए नाम्या, हा. जास्त आता स्तुती करू नकोस. हा, जास्त स्तुती करू नकोस, नाही तर मला भू भू भूतलाच्या आत जाऊन बसायला लागेल. हो मालक, हो नको नको. हा? तुम्ही भूतलाच्या आत गेलात ना, हा. तर मला रोज नवीन नवीन गाणी पण ऐकवणार. हा हा हा. अरे त्या गाण्यावर बरी आठवण झाली. काय? अरे नाम्या, सकाळी सकाळीच मला एक असं मस्त गाणं सुचलंय. हे ऐकायचंय? नाही ना, त्याने ऐकावं लागणार. नाम्या काय म्हणाला? नाही, मालक आहेत ना तुम्ही. हा हा. हा, गाणं गाणं. गाऊ गाऊ हा, गाऊ. हो मालक, माझं गाणं या जगात माझ्याशिवाय कोण ऐकत नाही असं का वाटतं तुम्हाला? हा हा. नाही बरोबर आहे, ते पण बरोबर. बोला बोला, गाणं बोला. सारे ग पद सा. अरे नाले का, हे काय करतोस तू? अशी जिंकली. काय माशी शिंकली? अरे माझ्या नाकासमोर झाडू धरून काय नाकाची साफसफाई करतोय माझ्या? नाही नाही. फेकून दे, फेकून दे रे तिकडे तिला, हिला? फेकून दे. नालायक, बेशरम, मालकाच्या मिशीचा मुका घेतेस? सर्व बाजूला. ए नालाय का, असली जर भंकस केली ना परत तर टेरी फोडून टाकीन. हा का मालक? काय बोललास? गाणं गा, गाणं गाणं गा. परत जर अशी भंकस केली तर टेरी फोडूनच टाकीन. आता टेरी म्हणजे काय माहिती आहे ना? टेरी अरे टेरी टेरी. टेरी हा, आठवली समजलं ना? आठवली. हा, ओ मालक, ही तुमची टेरी हा. आणि ही माझी टेरी. अरे नालाय का, तीच फोडून टाकीन. तुम्ही गाणं गा. हा हे बघ. ए, नाम्या, हा. सूर नंतर लावतो. ते कधी पण लावा, पण बोला, गाणं बोला. गाणं गाणं आहे. हा. हे शब्द आहे का? हा बोला. जेवण वाढायला, वा वा. जेवण वाढायला उशीर जायला, हा. जेवण वाढायला उशीर जायला, मारतोय दांड्यान मला नवरा, मारतोय दांड्यान मला, मारतोय दांड्यान मला नवरा, मारतोय दांड्यान मला, मारतोय दांड्यान मला नवरा. मगाच एकच एकच हा. तो दांडा तुटला, आता पुढे म्हणा. हा, अरे पुढे सॉलिड आहे. काय? ए हाक मार पारूला, हा हा. हाक मार पारूला, माग पैसे लवकर दारूला. ए हाक मार पारूला, पारूला, माग पैसे लवकर दारूला. ए जेवण वाढायला, जेवण वाढायला उशीर जायला, मारतोय दांड्यान मला नवरा, मारतोय दांड्यान ओ, मला. मालक, काय आलं? ओ ती दारू पण संपली आणि ती पारू पण पळाली. अरे ती पारू पळू दे रे. तू मला आवाज कसा वाटला मला सांग. गाणं कसं वाटलं तुला? आवाज ना मालक, एक नंबर, झकास. गाणं कसं वाटलं? मस्त. पण हे तुमचं गाणं आहे ना, शेजारची इंदिरा काकू, हा हा. त्याने ऐकलं ना इंदिरा काकूनी, तर अक्का दांडा घालतील डोक्यात.
कोणाच्या? तुमच्या. दांडा हलतील तुमच्या डोक्यात. म्हणजे एवढं गाणं मी वाईट बोलतोय तुला असं वाटतंय? असं बोललो? नाही का मग तुला काय म्हणायचं नाही, होतं? नाही, हा? नाही. एवढा माझा आवाज खराब आहे. चांगला आहे. हा? दांड्या नाही. मग तुझ्या दांडा डोक्यात घालतो. नाही, नाही, नाही. हा नाम्या पडू नको. झाडू दांडा नको. कशाला आता? ही अख्खी पेटीच्या पेटी तुझ्या डोक्यात घालतो. थांब. पेटी बंद करतो. ही, हा. कशाला पेटीच्या हो? डोक्यात. थांब. नाम्या. नाम्या, थांब. गेला एकदा. पण ह्या नाम्याने सकाळी सकाळीच नाम्या त्या रूप सुंदर मनमोहक गुलाबाच्या कळीच शेवग्याच्या शेंगीच आणि हरिणी सारख्या चालीच्या त्या काकूची आठवण काढलीस नाम्या. नाम्या आणि माझ्या मनात गुदगुल्या निर्माण केलेस रे नाम्या. इंदिरा 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 कुठे आहेस तू? इंदिरा इंदिरा अगं इंदिरा, हा दाम्या तुझ्या भेटीसाठी आतुर झाला. इंदिरा 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 अगं इंदिरा, हा दाम्या तुझ्या भेटीसाठी आतुर झाला. इंदिरा 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 कुंजवनात सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी चांदण रात आशा एकाकी मनसा जरुसुन मिलनाची उर्मी कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी चांदण राती आशा एकाकी मनसा जरुसुन मिलनाची उर्मी इंदिरा 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 कुठे आहेस तू? इंदिरा 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 हो, मालक. इंदिरा हो, त्या पेटीला घाम सुटून जमीन ओली झाली. सोडा सोडा तिला. नाही, मी माझ्या इंदिराला सोडणार नाही. इंदिरा 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 आमच्या मालकांना म्हातार चढ लागलंय. अरे बाई समजून ते पेटीला मिठीत धरून बसले. सोडा सोडा. मी माझ्या इंदिराला सोडणार नाही. इंदिरा इंदिरा मला सोडून जाऊ नको. इंदिरा प्लीज माणूस आहे. बाई कोण पेटी कोण यातला फरक पण नाही समजत. सोडा इंदिरा. इंदिरा माझी जानू जानू जानू. अरे नाम्या काय तू मी अरे इंदिरा कुठे गेली? आता तुमच्या मिठीतून फोडून ठेवली. खरं सांग रे, इंदिरा कुठे गेली? ओ मालक, इंदिरा काकू तुमच्यासाठी गरमागरम पोहे बनवत आहेत घरात. ए मेल्या भंगस करू नको रे. हा? अरे आत्ता आत्ता अरे इथे माझ्याबरोबर नाचत होती. कोण? इंदिरा? मग काकू. हा मालक, मला वाटतं तुमचं वय झालं. तुम्हाला नको नकोची भास व्हायला लागली तो. नाम्या तुमची लवकरच विकेट पडणार आहे. ए विकेट नाम्या पडणार आहे नाही. विकेट पडणार अरे. नाही, विकेट पडली इंदिरेच्या प्रेमा. हा? नाम्या हो काकू बोला. तुला कधीपासून सांगितलं होतं रे काय? मालकानं पोहे खायला पाठव म्हणून आणि तू इथे गप्पा मारत बसलायस. हो काकू, मालक पोहे खाण्याच्या बल्लीकडे गेले होते. तुम्हाला मिठीत धरून बसले होते. नाम्या
तुम्हाला नाही हो, त्या पेटीला तुम्हाला समजून त्या पेटीला मिठीत धरून बसली. बघा काय अवस्था झाली मालकाची बघा. मालक हे असं काय झालं हो तुमचं अचानकपणे? नाही म्हणजे काय ही अवस्था करून ठेवली तुम्ही? हा हो काकू, हं? ही सगळी त्या पेटीची करामत. पेटीची? काय केलं पेटीनं? काय केलं? मालक रोज पेटी वाजवतात, पण आज पेटीनच मालकांची वाजवली. आई बाबांनी साईबाबांनी शपथ, खोटं बोललो तर मालक मरतील. मरतील नाही हो, खोटं बोललो तर मालक मारतील. म्हणून मी रोज खरं खरं बोलतो. तुमची शपथ. ए तू माझी शपथ घेऊ नकोस हा? नाही. एक शब्द सुद्धा बोलू नकोस. मालक घ्या. नाही म्हणजे माणसाला कसं गरम गरम असतानाच खावं, थंड झालं तर पचायला जड जातं ना. हो. तेच म्हणत होतो मी, तवा गरम आहे तोपर्यंत पोळी वाजून घ्या. हा. पोहे गरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या, हा नाहीतर पोहे पण थंड तवा पण थंड होईल. चुप रे. मालक घ्या घ्या घ्या. अहो घ्या, खाऊन घ्या तुम्ही पटापट, आहे की नाही? अहो असं माझ्या तोंडाला काय बघत राहिलाय सा? आत्ता अहो खावा की पटापट. धरा म्हणलं नव्हता. धरा. आत्ता धरा म्हणलं तर माझा हातच धरला की. अहो मालक तुम्हाला मी डिश धरायला सांगितली, तुम्ही तर डायरेक्ट माझा हातच धरला की. आता काय पण कुठं पण धरायला काय वेळ आहे की नाही? नाहीतर काय चढलं गेलं लक्षात एकदाच. तुला सांगते वय वाढत चालले, म्हातारी होत चाललंय, पण तरुणपणाच्या पुढी काही जात नाहीत अजून. कशी जाणार, कशी जाणार? कोणीतरी बोललंच आहे ना काय ते? ते हा बंदर कितना भी बुडा हुआ तो गुलाटी मारना नाही जोरदार. बघा बघा कशी मारके रेड्यासारखे बघताय तुमच्याकडे. असं नाही, असं नाही बोलणार. मामिया तू माझा नोकर आहेस ना? हो. हा माझा नोकर ना? हा मग माझ्या घरात राहून माझंच अन्न खातोस, अगदी घशातनं बाहेर पडेपर्यंत खातोस. जरा काही बाहेरनं सामान आणायला सांगितलं तर त्याच्यात पण कमिशन काढतोस. हा आणि माझ्या घरात माझी बेइज्जती करतोस. हा चालायला लाग, चालायला लाग. पहिला माझ्या नजरेकडून चालायला लाग. चल. मालक तुम्ही मला चालतं व्हायला सांगताय? अरे नालाय का तुझ्या बापाला घाबरतो का रे मी? काकू त्यांना कशाला हाक मारतोय? हा, तिचा काय संबंध आहे? हा, तिचा काय संबंध आहे इथं? तिचा तिचा काही संबंध? मालक तिचा काही संबंध नसेल, पण तुमच्या लपड्याचा. लफड्याचा? काय काय कसलं लफडं रे? कसलं लफडं सांग मला लवकर. कसलं लफडं? लपड्याचा नाही हो, मग कपड्याचा. हा बघ कपड्याचा. कपड्याचं? आता कपड्याचं काय? काय सांगू काकू, काय मला सांगायला पण लाज वाटते बाई. सांग सांग सांग. मी आहे ना, घाबरू नको. सांग. सांगायच ना तुला म्या? 8 दिवस झाले, 8 दिवस झाले मालकाने आतले अंगावरचे अजून काही कपडे काढलेले नाहीत बघा. काय सांगतोस काय? मग देवा 8 दिवस झाले आंघोळ सुद्धा केली नाहीये वाटत. तेव्हाच ना तुमच्या घरात ना उंदीर मेल्यासारखं. अगं इंदिरे, हा तू पण काय त्याच्या नादाला लागले? अगं तो सकाळपासून आलाय ना, तो डोक्यावरच पडलाय. बेशरमपणाचा कळस केलाय त्याने. हे बघ आता जर जास्त अगलेचे तारे तोडलेस ना तर कानाखाली तारे चमकवेन तुझ्या. चल चालायला लाग, कामाला जा. चल. मालक काम सोडून जाऊ की कामाला जाऊ? कॅम सोडून जाऊ की कामाला जाऊ? अरे मेले कामाला जा, वरच्या सगळ्या खोल्या साफ कर जा आणि सगळ्या घराची साफसफाई कर. करतो अगदी रफ सामना घेऊन काढतो घर. हा तरी मी मगाशी बोललोच होतो, सीधी उंगली से घी नहीं निकला तो उंगली टेढ़ी करनी पडती. हे टेड्या जातोस काय? अरे कंबरड्यात लाल घालीन तुझ्या. मी जातो. चल. झाडू घेऊन जा. झाडू इथं नको का, तुम्ही ठेवतो झाडू आता. चल. मालक जातो. हा पण मालक अरे आता काय झालं? आता काय? मी जातो बाहेर. जा ना. पण तुमचं कंबरडे साबूत ठेवा म्हणजे झालं. अरे तुझ्या नालायकपणाचा कळस केलाय त्या नाम्याने. आणि ह्या नाम्याच्या गडबडी माझे पोहे थंड झाले. मग होऊ देत ना थंड झाले तर. मी आहे ना तुम्हाला गरम करायला. हा? नाही नाही पोहे पोहे गरम करायला. पोहे
अगं इंदिरा बोल की पोहेच आहेत ना मसाले पोहे सकाळचे ठेवलं किती अगं किती किती करशील तू माझ्यासाठी मालक तुम्ही काय कोणी माझ्यासाठी परके आहे होय? सकाळचे पोहे उरले आता तुमच्यासाठी नाही करायचं मग कुणासाठी करायचं नवऱ्याने टाकलेली बाई मी पण तुमच्या चाळीत राहायला आले तेव्हा तुम्ही मला किती मदत केली हे की नाही अगदी मोठ्या भावासारखा आधार दिला काय झालं? अहो, काय झालं काय? मागे घे काय आधी मागे घे काय ते काय ते? आता काय जे शब्द बोललेस ते आधी मागे घे अगं इंदिरा काय भावासारखं अगं इंदिरा तू जर मला भाऊ मानलास तर या माझ्या घराण्याला अगं या घराण्याला मला वारस कसा मिळणार इंदिरा इंदिरा अगं तू तर माझी लांब लांब आधी म्हणजे हे बरं आहे हा अगदी बोट धरायला दिलं तर डायरेक्ट तुम्ही माझा हातच धरायला लागला मालक जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा शिवाई जातेच मी अगं तू. अगं अगं थांब अगं इंदिरा चाललीस कुठे काय थांब अगं अगं ऐक मी काय सांगतो ऐक तरी काय ते हे बघ. माझी अनुसया गेली आणि मी अक्षरशः पोरका झालो जगण्याची इच्छाच मरून गेली होती पण नंतर अचानक तू भेटलीस आणि मला पुन्हा एकदा जीवन जगण्याची इच्छा निर्माण झाली जणू काही ह्या कोरड्या वृक्षाला पालवी फुटली. खरंच हा. एवढं प्रेम करताय मग लग्न का करत नाही माझ्याशी नाही म्हणजे असं लपून छपून किती दिवस राहायचं ना आपण हा. तुमच्याकडे बघत दिवस जातो पण मग रात्रीचं काय रात्र खायला उठते ना मला काय काळजी करू नकोस इंदिरा लवकरच मी तुझ्याशी कोर्ट मॅरेज करून तुला या दामोदरची राणी अय्या, खरंच? आणि या घराची मालकीण बनवणार आहे हा पण पण काय पण राहून राहून मला एका गोष्टीची भीती वाटते कसली अगं तुझा तो सोडून गेलेला नवरा मला तो जर परत आला तर नाही नाही तो नाही आता परत यायचा अहो 2 वर्ष झाली त्याने मला घरातून बाहेर काढलं त्याच्या आईच्या सांगण्यावरून त्याने मला घरातून बाहेर काढलं होतं आता 2 वर्ष झाली बघा अजून त्याने माझी कसलीच चौकशी केलेली नाही आपली बायको कुठे आहे कशी असे जिवंत आहे की मेलेसाठी चौकशी सुद्धा केलेली नाही मी तुम्हाला सांगते आतापर्यंत तो दुसरं लग्न करून मोकळा सुद्धा झाला असेल नाही तसं झालं तर ठीक आहे पण तो परत येणार नाही कशावर नाही आहे त्याच्या स्वभावावरून सांगते मी नाही येणार तो परत अहो यायचंच असतं तर केव्हा झाला असता माझा शोध घेतला असता पण आता नाही येणार तो. त्याच्या आईच्या ताटाखालचं मांजर आहे आईचा शब्द म्हणजे नाही येणार नाही नाही हे बघ तसं झालं ना तर ठीकच आहे पण तसं झालं नाही आणि तो परत आला तर इंदिरा अगं ए मला काय म्हणायचं ऐकून तरी घे इंदिरा इंदिरा तुझी चिमणी उडाली बुर 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 माझा पोपट बिघडला आम्या काय माझ्या संगतीत राहून राहून तू पण गाणं म्हणायला शिकलास की काय काय हो मालक काय करणार आता खान तशी माती हा हा. फिरले तुमची मती काय ना ना म्हणजे तेल पण गेलं तूप पण गेलं हातात राहिलं तुपाटणं आता बसा हलवत ए! हे बघ तू आता जास्त वटपट करू नको मग तू नोकर आहेस ना माझा हो. सांगितलेली सगळी कामं झाली थोडी बाकी आहे थोडी बाकी आहे थोडा बाकी पगार ठेवला तर चालेल काय हा, ते जाऊ देऊ मालक मी कामं करतो तुम्ही मला सांगा काय सकाळपासून सगळ्या घराची साफसफाई करून घेताय काय विशेष कारण आहे अरे भाड्या हा? आपलं हे अरे भाड्याने रे काय भाड्याने माझ्या मित्राचा मुलगा इथे राहायला येणार आहे अच्छा अच्छा असं आहे काय हा. मी कधी सांगणार भाड्या ए! भाड्याचे पैसे मिळाल्यावर हे बघ जास्त असं काहीतरी फालतूपणा करू जाऊ नकोस हा आता फालतूपणा करू नको हे ठेव तिकडे जा सांगितलेली कामं कर जा हो पण मालक तुम्हाला एक बोलू काय काय म्हणजे मी सांगितलेलं तेवढंच करायचं
हा करतो. धू म्हटलं की धुवायचं, बाकी काहीही विचारायचं नाही. मी एक बोलू हा काय? म्हणजे तुम्हाला मी उलट बोलतो, काय पण बोलतो, बडबडतो, हा ते आता तुम्हाला राग येत नाही अरे मेलेया, तुझा प्रचंड राग येतो रे मला. का? पण तो राग आला ना की मी काय करतो माहितीये? काय तो राग गिळतो. गिळत? हा म्हणजे अरे नाम्या मेल्या, तुला मला अखंड गिळल्याचं समाधान मिळतं. मालक, तुम्ही माझ्यावर रागवणार नाहीत ना, हम्म. याची मला खात्री आहे. काय नाही म्हणजे हे कशावरून? हे कशावरून? असं तुम्ही वचन दिलंय कोणाला? तुमच्या पत्नीला, म्हणजे माझ्या मानलेल्या बहिणीला. म्हणजे तिला दिलेल्या वचनाचा तू गैरफायदा घेणार, मला वाटेल तसं बोलणार, हा माझ्यावर तोंडसुख घेणार. हो नाही मालक, पण तुमच्या प्रेमापोटी हो, आणि मनाला विरंगुळा मिळावा ना म्हणून हसत खेळत हे जीवन जगावं ना, यासाठी हा सगळा खटाटोप. कोण कुठला अनाथ मुलगा मी, गावभर हिंडत फिरत होतो. हा? अचानक ताईची भेट झाली आणि ताईला माझी दया आली. तेव्हापासून ताईने मला भाऊबीज आणि रक्षाबंधन कधीच चुकवली नाही हो. 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. असाच भाऊबीजेच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. जवळ तसं आपलं कोणी नव्हतं. तेव्हा सख्या भावाप्रमाणे ताईने माझी काळजी घेतली. पण माझ्या नशिबात पण बहिणीचं सुख नव्हतं हो. नंतर तुमचं लग्न ठरलं. मी एकटा पुढे नाही ना, म्हणून ताईने मला इथे घेऊन आली आणि तुमचं लग्न झालं. हो तुम्ही पण मला सख्या भावाप्रमाणे मानलं हो. तुमचा सुखी संसार सुरू झाला. तुमचा सुखी संसार फुलण्या बहरण्या अगोदरच एका आजाराच्या निमित्त होऊन ताई आपल्याला सोडून देवाघरी निघून गेली. ती पुन्हा पोरकाला. बाळ नाम्या, या सगळ्या भूतकाळातल्या गोष्टी सांगून तू मला इमोशनल करू नकोस, समजलं ना? इमोशनल करू नकोस. हा? हट. काय? मी जरा बाहेर जाऊन येतोय. हा म्हणजे काकू परत असली काही नाटकं केलीस तर तुझ्या नाटकाला काही मी फसणार नाही. हा मी जरा बाहेर जाऊन येतो. तेच म्हणजे काकूकडे ना. अरे तुला काय करायचंय? मला कोण? तुम्ही मग मी कुठे जातो, काय करतो, तुला काय करायचंय? मी सांगितलं ना बाहेर जाऊन येतो, तो बाहेर जाऊन येतो. हा सगळी कामं सांगितलेली सगळी करून ठेव. हो करतो अगदी करतो. आमचे मालक देव माणूस आहेत, देव माणूस. देवा आमच्या मालकांना सुखी ठेव रे, सुखी ठेव. त्याच्यानंतर म्हणाल ना पहिल्या ब्लॅकआउट नंतर. अरे बाबा, दामोदर सावंत नाही रे, दामोदर सावंत. दामोदर सावंत. दामोदर सावंत. दामोदर सावंत. समजला का? हो समजला का? होकल आहे द्या. तुमच्याकडे हावले आलेत. हो समजला का? होकल आहे द्या. आम्या आम्या होकल या. तुमच्याकडे हावले आलेत. अंकल आहे द्या. मार्गाच्या नावाने कशाला पोकालतोय? तुमच्याकडे हावले आलेत. घावणे आता म्हणला घावणे आम्ही. हले हावणे आहे. हावणे आलेत. पाहुणे आले. हा हे हागा. हागा काय हागा? हागा नाही. हगा हगा हगा. तुमच्याकडे पाहुणे
पाहुणे आले हा आणि हावण्यांनो हा हजार इथलं हाम्या हा समजलं. हा इथला आहे. नाही नाही हा इथला आहे पण हजार इथलं 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 अच्छा मित्र मित्र. हा इथलं हॅलो 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 हॅलो. एकदा झालं काय ते अरे हा पागल आहे का रे? पागल कोणला बोलतोस हा? तू पागल तुझा बाप पागल तुझा आजा पागल तुझा अख्खा खानदान पागल यू बास्टर्ड इडियट. इंग्रजी शिवाय देतो. ए टिंपट इंग्रजी शिवाय द्यायचं काम नाही हा? नाही तर ही अख्खी झाडू आहे ना घरी तुझ्या एका डाक. हा मला मला शिवाय देतोस मला शिवाय देतोस हा? मला राम्या काकू आली तुला बघतो का? अरे गण्या हा काय हे काय केलंय समजा गण्या काय तू असा हा? बरं आहे ना? हा अजय म्हणजे हा, हा. आम्हाला सवय झाली राम्या अरे हा कोण धटिंगण अबे बुड्डे आंबा मी तुम्हाला डटिंगण वाटतोय काय? आंबा आंबा हे आगा हे आंबोदर आवड अरे गण्या दामोदर नाही रे नावाची वाट लावून ठेवतो. दामोदर सावंत. हो हो हा. त्यांनाच भेटायला लावलं मी इथे. हा येऊ दे त्यांना. नाही तुमची बिनपणे करायला लावली ना तर नाव नाही सांगणार. तू आणि आमची बिनपणन करायला लावणार नाही ना करायला लावली नाही, तर नाव नाही सांगणार. हे करू दे हा. येऊ दे ते दामोदर येऊ दे. सावंत, येऊ दे. काय बोल दामोदराला येऊ दे फक्त. ए, आंबा 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 दामोदराला येऊ दे. आंबा आंबा हे हेटायला आले अरे भेटायला नाही रे भेटायला म्हणजे आजपासून मी इथं राहायला आलो. ए, जसं काय बापाचंच घर आहे ए हाफ चड्डी बाप कोणाला काढतो रे? ए, काय तुला बाप नाही ए, या बापाचं काय असतंय ए, बाप हाय की लुक्काच आहे साला. हो जेंटलमन हे बघा हे सभ्य गृहस्थाचं घर आहे त्यामुळे इथे बोलताना भाषा आहे ना सभ्यपणाची वापरायची ही असली गटारी भाषा नाही वापरायची समजलं ठीक आहे हा पण हे दामोदर दादा कसे आले नाहीत अजून? हे हागा आंबोदर आवड दामोदर सावंत नाही रे दामोदर सावंत. बोल हाका दामोदर दामोदर हा. म्हणजे तुम्हीच का दामोदरा का? आता नाही लागले मी दामोदर विनायक सावंत या घराचा घरमालक काका नाही म्हणजे सॉरी तुम्हाला मी ओळखलंच नाही आणि याच्या विचित्र भाषेमुळे ना तर काही समजलंच नाही बघा. काका पण असं का बोलतो? अरे त्याचं- आंबा ही हांगतो आंबा आंबा आवडेनू असं हाय आजा हावला हो काय होकात भावा हाय हाते म्हणून ही हसा बोलतो हळू हो. अरे काय म्हणतोय काय हा? आंबा हे हागा आवडेनू हे हागा हे तुझ्या टाळूला भोक आहे. आवडला हो काय समजलं म्हणून ही हसा बोलतो हा. हा समजला का येतो हा हा ये आवडेनू हा येतो हा या. आठवण हवा हा आठवण अरे हा. जातोस ना आठवण येत आहे हा येतो हा येतो हा या. ए गण्या हा ए गण्या हा
तो नाम्या पुढे भेटला ना की त्याला ताबडतोब बोलवले म्हणून सांग. हॅलो हॅलो महादेव अले हे हॅलो हॅलो हाय हा हॅलो हॅलो बरं बरं हॅलो हॅलो बरं बरं हा येतो येतो बरं नाही म्हणजे खरंच मी तुम्हाला ओळखलं नाही. आपण कोण कुठून आला? अहो तुम्ही मला नाही ओळखलं? नाही बाबा म्हणजे लक्षात येत नाही. अहो मी अमित अमित सुधाकर राणे. काय म्हणालास? अमित सुधाकर राणे. अरे सुधाकरचा पोरगा तू? हो अरे काय माझा जिवलग मित्र आहे तो. त्याचा पोरगा तू? अगदी बरोबर आहे. अरे ओळखलंच नाही मी तुला. हा कर बस बस बस. हा, बसने चालू आहे. बसने चालू आहे. कान फुटले कान फुटले त्यांचे. तो मालक बसायला सांगतोय. हा बस बस बस. या इकडं बसा. ओरिएंटेशन इथं बसा छान बसा बसा यू इडियट. हा दम द्यायचं काम नाही हा जड खुर्चीत बसता येत नाही इंग्रजीत खेळ येतो. बस 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 खुर्ची धरून दे. काय नाव काय म्हटलंस ते? अमित अमित. अमित सुधाकर राणे. अरे अमित अरे खूप मोठा झालास तू. अरे अगदी लहान असताना मी तुला पाहिला होता रे. अगदी मी एवढा होतास. म्हणजे नागरात फिरताना काका याची होते आता जास्त डोक्यात जाऊ नको माझ्या. आता माझी सटकली ना हा तर काय हा डोकं पुढून घ्या ना ए! राम्या आता हे अति होतंय हा तुझं. अति होतंय. अरे तो माझ्या मित्राचा मुलगा आहे. अरे कोणाशी काय बोलावं याचं काय भान आहे की नाही तुला? मालक दम द्यायचं काम नाही आता काकूला सांग. काका काकू कोण? सांगा सांगा. अरे काकू आहे आपली गरीब बिचारी शेजारी राहते. निराधार आहे. हा. अगदी बिचारी तिला आधार नाही कोणाचा. म्हणून तुम्ही तिला आधार दिलाय वाटतं. हा तसं समज हवं तर बेटा. काय निराधार विधवा अशा स्त्रियांना पाहिलं ना की माझं मन असं तिळतिळ तुटतं रे. आणि स्त्रियांच्या वेदना काय असतात याची कल्पना तुला नाही. बरं ते जाऊ दे. तू प्रवासाहून दमून आलायस ना. हो हो जरा निवांत आराम कर. नंतर आपण बोलू. चालतंय ठीक आहे. नाही बोला. त्या नवरची खोली दाखव. साफ केलीस ना? जा. हो मला वरताला दाखवतो काय खोली हो असं म्हणणार खोली. खोलीत बोललो हा चल जा जा. चला. आराम कर मग आपण बोलूया निवांत. येतो चला बॅग घ्या. चला एक्सक्यूज मी. दामोदर सावंत तिथेच राहतात का? हो मी दामोदर सावंत. अय्या खरंच? मला वाटलं हे असतील. तुम्ही काय असूच शकत नाही. आता झाडू बघितली म्हणून पण नाही म्हणजे मी ओळखलं नाही तुम्हाला. अहो काका. खाली वाका नमस्कार करायला नाही पण आधी म्हणजे मी ओळखलं नाही तुम्हाला. कोण तुम्ही? आधी नमस्कार करते आणि मग सांगते. बरं बरं. आयुष्यमान. बरं आता तरी सांगा म्हणजे मी ओळखलं नाही म्हणून. हा काका मी तुमची सून. सू मला माझी सू. सून म्हणजे सुप्रिया भास्कर जाधव. अगं मग हे आधी कधी सांगणार? आधी सांगायचं ना.
काय म्हणालीस नाव काय? सुप्रिया भास्कर जाधव. अगं भास्करची मुलगी तू? हो. अरे बाप रे, मी ओळखलंच नाही तुला. अगं केवढी मोठी झाली. अगं म्हणजे खरंच अगदी लहान असताना पाहिली होती मी तुला. एवढी एवढी होतीस. नाग असं नाही बोलणार, असं नाही बोलणार. बरं म्हणजे अचानक कशी काय आलीस तू? काय माझ्यामुळे ए, तुझा माझा काय संबंध? मी तुला ओळखत सुद्धा नाही बघ. हा तेच म्हणते मी. तुझा माझा काय संबंध? मी पण तुला ओळखत नाही. ह्याच्यामुळे म्हणजे कशामुळे रे? घेणं ना देणं आणि कंदील लावून येणं. हा आले, आठवले आठवले. आठवली आले? तू आठवली? वा. ते आठवले नाही, वा. आठवले म्हणजे ध्यानात आलं. असा बोला मग. हा तर काका मी ना इथे भारतीय लोककला या विषयावर अभ्यास करून प्रबंध लिहिण्यासाठी आली आहे. हो की नाही रे? हो की नाही रे? हट! तू प्रबंधली नाही गड्डी बंधली. मला काय करायचं? तर काका मी ना प्रबंध लिहिण्यासाठी इथे आले. बरं. बाबांनी फोन केला होता ना तुम्हाला? कोणाला? मला? हो मला नाही फोन आलेला. केला होता. मला 8 दिवसापूर्वी एक फोन आला होता. ठीक आहे. मग आता 8 दिवसापूर्वी फोन आला होता, तू मला आता सांगतोयस? हो, मला कसं सांगणार? का? पण ते बोलले की माझी मुलगी राहिली होती, तिची काळजी घे. बर. इथला कुठला तरी निबंध प्रबंध काहीतरी बोलले, तो लिहायला येते. इकडे परतूस परावर फिरत असते, पण इकडे पाठवून देते. मला कोण बोलतय, कुठून बोलतय हे काय सांगितलंच नाही. आणि फोन ठेवून गेला. मला वाटलं अशाच कोणतरी अशी माती फिरून माझी मस्करी करत. अरे नालायका, आणि आता तू मला हे सांगतोय? ही इथे घरी पोहोचल्यावर? का का अगोदर सांगितलं असतं तर काय वाजत गाजत असं वाजत गाजत तिकडे स्टेशनला जाऊन नाचत आणणार होता. अरे नालायका, नालायक, तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? ओ काका जाऊ दे ना, कशाला त्याच्या नादी लागतं उगाच. बरं काका हा. मी काय म्हणते, तुमच्याकडे हा टग्या कोण आहे? माइंड युअर लँग्वेज प्लीज. सुप्रिया, सुप्रिया नाव आहे माझं. हो हो, मी सुप्रिया. तुम्हाला मी टग्या वाटतोय काय? कॉलेजच्या सगळ्या मुलांना मी टग्याच म्हणतो. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझं नाव टग्या नाही, माझं नाव अमित आहे. अमित, अमित. हो छान आहे. काय नाव नावासारखंच अगदी गोड आहे. इथेच राहतोस वाटतं? नाही, पण आजपासून इथे राहायला आलो. तू पण इथे राहायला आलास? तू पण म्हणजे? मी भारतीय लोककला या विषयावर प्रबंध लिहायला आलोय. तू पण? हो. अरे मी पण याच विषयावर अभ्यास करून प्रबंध लिहिण्यासाठी आली आहे. आता माझी काळजीच मिटली. अरे बापरे, आमची काळजी वाढली त्याचं का? म्हणजे म्हणजे काय म्हणजे? हा? वाघाचे पण तिचे कान उंटाची मान. हा? पण तुम्ही तरुण, ह्या तरुण, तुम्ही दोघं एकत्र या घरात राहणार. मग त्यात काय झालं? त्यात काय झालं? मालक उद्या काय झँगाट बिंगाट झालं तर निसरायचं कोणी? नाम्या, हे बघ, ती माझ्या मित्रांची मुलं आहेत, त्यामुळे ती गुणी आणि सुसंस्कारीच असणार. हा, पटलं पटलं मला पटलं. मग पण मालक विस्तवाच्या बाजूला कोणी लोणी ठेवलं ते वितळणारच. हा? यांच्या चेहऱ्यावर असं लिहिलेलं दिसत नाही की हे गुणी आणि सुसंस्कारी. हा ते असतील. हा? मालक, तुम्हाला सांगतो या दोघांना एकत्र ठेवू नका. काय म्हणजे तुम्ही आधीची परीक्षा घेऊ नका. आज ना उद्या कोणाचं पुढं मागे एकाचं पुढं आलं तर अक्का लोक गेले तर निबंध जन्माले. ए झाडू, पोरगं माझे लाडू. ही हातातली झाडू आहे ना, हवे हवे तिचा वापर कर आणि जेवढं सांगितलंय तेवढंच काम कर.
आमचं कोणाचं पुढं मागं आलं तर आमचं आम्ही बघून घेऊ समजलं समजलं या या वासुनाना तुमचीच कमी होती या. काय मला वाटलेच होते अहो, काय ते खिडकीतून आंघोळ करताना पाहिलेली मुलगी ही सावंतांकडे चालली असणार म्हणून कशावरून म्हणून काय विचारतोस गेले अनेक वर्षांचा अनुभवावरून अरे 40 वर्षांचा अनुभव आहे मला भिंगातून बायका पोरी बघण्याचा चाळीस येणारी ह्याच्यातून मुलगी बाई कोणाच्या घरी जाते ह्याचा अरे वा 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 ह्याना पाहून तर माझ्या डोळ्याचे पारणे फिटले हो डोळे फुटले डोळे फुटले नाही हो माझे डोळ्याचे पारणे सब फिटले हो फिटले वा 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 फारच विनोदी दिसतायत बुवा असंच हसावं असंच हसावं असंच मारावं हे तर आमचे गाणे हो हो मिस्टर फुटले हो, फुटले नाही हो. माझे नाव वा 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 वासुदेव वामन वाटोले मला आवडीने वासू म्हणताय तेव्हाच तुम्ही इथं वास काढत आलात वाटते आजकाल समाजात किती अत्याचार आणि बलात्कार होतात ते वाचतोच ना पेपरात वासुनाना अशी भिंगात तुमच्यासारखी माणसं असतील ना बाई माणसाकडे बघणारी हा, तर बलात्कार होणार आहे अरे ना मी पाहिली स्वतः बोलतोयस तू वासुदाना तुम्ही शांत व्हा तुम्ही एक गाडवा हो हो मालक तुम्हाला गाडो अरे त्यांना नाही रे तुला बोललो मी गाडवा अरे आपल्याकडे 2 लोक ही खूपच्या लांबच्या प्रवासाहून दमून भागून आले अरे मग त्यांची व्यवस्था करायची सोडून तू इथे काय बडबड करत बसलायस जा त्यांना त्यांच्या पल्ले दाखव जा कशी तुमची आज्ञा हा जा हो चला तुम्हाला वर दाखवतो काय भले आहो भले, जा. हा काका जाऊ जा बिंदास आपलं घर समजून राहा आणि हे बघा इथे राहायचं म्हटलं तर कुठल्याही गोष्टीच्या मर्यादेचं उल्लंघन केलेलं मला अजिबात चालणार नाही हा कुठल्याही गोष्टीच्या मर्यादेचं उल्लंघन केलेलं मला पण चालणार नाही हो जायचं त्याला भले दाखव चला हो Come on, baby. बसा हो वासुदाना हो काय त्या खोलीची लांबी रुंदी मोजताय की आता त्या जिन्याच्या पायऱ्या मोजताय अरे नाही रे ताम्या या पाहुण्याला पाहिले नाही कधी हो काहीतरी नवीन झंझट दिसताय हो वासुदाना दुसऱ्याच्या घरात काय झेंट चालतात याच्याशी तुमचा काय संबंध हो अरे संबंध नाही कसा संबंध आहे अरे शेजार धर्म आहे तो आजकाल एकमेकांचे शेजारी येणाऱ्या प्रत्येक माणसांची ओळख असली पाहिजे अरे हे सामाजिक काम आहे अरे आजकाल शेजार धर्म आणि करताना सगळ्यांनाच विसर पडलाय अरे या जगात नीतिमत्ताच उरलेली नाही अरे आमच्या शेजारची ती चंपा आता तिने काय केलं अरे तिची काही लक्षणं बरी दिसत नाहीत मला हो पण काय केलं काय तिने अरे ती तिच्या घरात परपुरुषांना बरोबर घेऊन बसते काय गाते काय नाचते काय अरे आजकाल लेचकाट बोलता काय मी पाहतो ना या माझ्या भिंगातून अरे पाहतो मी या भिंगातून तिला असे अरे परमात्र तिने धर्माच्या ओघडा ठेवून कपडे वासुदाना हो वासुदाना एखाद्या परक्या स्त्रीच्या घरी असं डोकावून पाहताना तुम्हाला लाज नाही का वाटत अरे लाज मला कशाला लाज वाटायला हवी अरे लाज तर तिला वाटायला हवी अरे परपुरुषांबरोबर असले काय करताना आणि धर्माच्या ओघडा ठेवून कपडे बदलताना आणि जाता येताच आमची नजर तिकडे गेली
आमची नजरच वाईट. आता आम्ही म्हातारे म्हणून अरे सर्वच म्हाताऱ्यांना सारं साकाट आंबट शॉकिंग हरम वापरणे होतात. अरे राम्या, हे एकटा पण भारी वाईट असतं रे. तुझे तर बरे आहे, प्रेमाच्या 4 गोष्टी बोलायला तुझ्याकडे हिंदी तरी आहे. अरे माझ्याकडे कोण आहे? कोणीच नाही रे, कोणीच नाही. अरे एकांतात असलो की तरुणपणी संसारात घालवलेल्या पत्नी सोबतच्या 4 सोनेरी क्षणांची आठवण होते रे, आठवण होते. पण माझी पत्नी स्वर्गवासी झाली आणि माझा आधारच तुटला रे, आधारच तुटला. अरे म्हातारपणी एक पती पत्नीने एकमेकांचा आधार बनून जगायचे असते रे. पण माझी पत्नी स्वर्गवासी झाली आणि माझा आधारच तुटला रे, आधारच तुटला. अरे आता पण जगायचं तरी कसं रे, कसं जगायचं? अरे आयुष्यात हरल्यासारखं वाटतं रे, हरल्यासारखं वाटतं. अरे ज्या मुलांना आम्ही लहानाचं मोठं करून वाढवले त्यांना सुद्धा आता आमच्या ह्या म्हातारपणाचं ओझं वाटू लागतं रे, ओझं वाटू लागतं. मग अशा ह्या म्हाताऱ्यांनी जगायचं तरी कोणासाठी आणि कशासाठी रे? अरे मरण मागता मरण मिळत नाही, मग असलं आयुष्य घालवायचं तरी कसे रे, कसे? सगळे माझं दुःख बाजूला ठेवून आता आनंदात जगायचं असे ठरवले रे मी. आणि मग मला हे भिंग मिळाले. मग ह्या भिंगाचा आधार घेऊन चाळीत येणाऱ्या प्रत्येक फेरीवाल्यापासून ते येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मागून मी ते भिंग घेऊन फिरतो आणि त्यातून भरपूर गमती देखील होतात. अरे ओळखी देखील होतात. आणि दाम्या, या चाळीत एखादी व्यक्ती चोरी मारी करायला आली तर त्यावर लक्ष देखील राहते माझे. पण माझ्या अशा वागण्याचा सगळेच जण वेगळा अर्थ काढतात रे, वेगळा अर्थ काढतात. वासुनाना, तुम्हाला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता हो. अरे प्रत्येक जण माझी चेष्टा करतो रे, चेष्टा करतो. अरे म्हातारचं लागले म्हणून हिणवतात रे, मला हिणवतात. अरे पण असा का वाटतो हे कोणी समजून घेत नाही रे मला. माझा मुलगा सुद्धा नाही रे, मुलगा सुद्धा नाही. अरे हे असं आयुष्य. शांत व्हा वासुनाना, शांत व्हा, शांत व्हा. हे माझ्या नशिबाचे भोग आहेत रे, तुम्हालाच भोगायला लागणार आहे. मरणाची वाट पाहत मलाच भोगायला लागणार आहे रे, मरणाची वाट पाहत. शांत व्हा वासुनाना, शांत. सुप्रिया, सुप्रिया, अरे गेली कुठे ही? सुप्रिया, ये साजना
नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार. काल आम्ही दोघे इथे एकत्र आलो तेव्हा मी एकमेकांशी भांडत होतो. जणू काय आम्ही दोघे एकमेकांना ओळखतच नाही. पण आज आम्हाला इथे गाणं म्हणून नाचताना बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना? हा, पण आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण सुप्रियाचं आणि माझं एकमेकांना जीवापाड प्रेम आहे. आणि आमचं प्रेम तुम्हाला पटकन समजू नये म्हणून आम्ही असे वागलो. आता आम्हा दोघांना लग्न करायचं. खरं म्हणजे आमचं लग्न होऊन घरात एक बाळ सुद्धा आलं असतं. पण आमच्या प्रेमाच्या आणि लग्नाच्या मध्ये दोन फार मोठे फरक उभे आहेत, आणि ते फरक म्हणजे आमच्या दोघांचे वडील. खरं तर सुप्रियाचे वडील, माझे वडील आणि दामोदर काका तिघही लहानपणापासूनचे मित्र, अगदी जीवाला जीव देणारे. पण 25 वर्षापूर्वी माझ्या आणि अमितच्या पप्पांच्या मैत्रीचं रूपांतर दुश्मनीत झालं आणि जीवाला जीव देणारे मित्र एकमेकांचा जीव घ्यायला उठले. दामोदर काकांनी त्यांना समजवण्याचा, एकत्र आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण अजूनही ते दोघं एकमेकांचं तोंड सुद्धा पाहत नाही. त्याच दरम्यान दामोदर काकांची पत्नी वारली. काका मुंबईला येऊन स्थायिक झाले. 3 मित्र 3 दिशेला गेले. पण नियतीच्या मनात हे तीनही मित्र पुन्हा एकत्र यावेत असंच असावं. कारण ज्या ऑफिसमध्ये मी काम करतो त्याच्या शेजारच्या ऑफिसमध्ये सुप्रिया काम करते. तिथे आम्हा दोघांची ओळख झाली आणि मग ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं. मग आम्ही ठरवलं की आमच्या प्रेमाची गोष्ट घरी सांगावी. पण आम्ही आमच्या प्रेमाची गोष्ट घरी सांगितल्यानंतर आमच्या दोघांच्याही घरी जो काही भडका उडाला, बापरे, आठवण झाली तरी थरका पडतो. आणि म्हणूनच आमचं प्रेम वाचवण्यासाठी आम्ही दामोदर काकांना फोन केला. फोन करून त्यांना सगळं सविस्तर सांगितलं. काकाने आम्हाला मदत करायचे आश्वासन दिले. त्यांच्या सांगण्यावरून ऑफिस मधून 1 महिन्याची रजा काढून काकांकडे आले. अमित, आपण 1 महिन्याची सुट्टी काढून प्रबंध लिहायचा अशी थाप मारून इथे आलोय हे खरंय, पण पुढे काय? पुढे पुढे हा, दामोदर काका जिंदाबाद. आपल्या वडिलांनी आपल्या प्रेमाचा कडेलोट करायचं ठरवलं हे खरं आहे, पण आपल्या प्रेमाचा कडेलोट होणार की आपले वडील प्रेम मान्य करणार हे फक्त दामोदर काकांच्या हातात आहे बघ. अरे, पण त्यांनी नाही मान्य केलं तर मरायचं. काय? वडिलांनी प्रेमाला विरोध केल्यामुळे 2 प्रेमिकांची एक दुसऱ्या स्टाईलने कड्यावरून उडी मारून आत्महत्या. काय मस्त बसलेले वर्तमानपत्र. मग कसा रे तू? आपल्या प्रेमात एवढं मोठं संकट उभं असताना तुला मस्करी सुचते? त्याचा काय सिरियसपणा आहे की नाही तुला? काय ग, याच त्याला सिरियसपणा घ्यायचा. आणि आपण अशी कोणती मोठी चूक केली? सर्वसामान्य माणसं करतात तसंच प्रेम केलं ना आपण. शिवाय प्रेम मरत नसतं. कुणीतरी म्हटलंच आहे, प्यार किया तो डरना क्या. शिवाय मिया बीबी राजी तो क्या करेगा अपना पप्पा गाजी. पण तरी मला भीती वाटते. अगं मी सोबत असताना तुला कसली भीती? माझ्या विश्वास आहे ना तुझा? हो, तुझ्यावरच्या विश्वासावरच मी इथे आले ना. मामांचा विरोध पत्करून मग अरे पोरांनो, जरा काय एकांत मिळालं लागलं मिठे मारायला? हा? अरे हे जर तुमच्या बापाने बघितलं ना तर डोक्याला ताप कराल ना माझ्या. हो मालक, नशीब वेगवेगळे राहतात. एकत्र राहिले तर अख्खा महाभारत जन्माला घालते. काका, अहो तुला चक्कर येत होती हो. होय, तिला चक्कर येत होती म्हणून तू तिला कुशीत घेऊन झोपवत होता. आई म्हणजे आता काय बघताय? लग्न झालेल्या बायकांना 2-3 महिन्यानंतर चक्कर येते. लग्न न होता चक्कर. अरे नाम्या, ती लग्न झालेल्या बायकांना चक्कर येते ना, ती गरोदरपणाची चक्कर. मग ही कुठली चक्कर? अरे ही प्रेमाची चक्कर. प्रेमात असले चक्र येत असतात. काय सुप्रिया? काका, आता तुम्हीच सांगा.
मालक मी सांगतो या दोघांना एकत्र ठेवू नका नाहीतर या दोघांच्या एक दुसरीला व्हायला वेळ नाही लागणार. काका आम्हाला वाचवा, आमच्या प्रेमाला वाचवा. अरे हे अमित काय करतोयस काय तू? नाही. पाय सोड पाय सोड. नाही नाही, मी नाही पाय सोडणार, तुम्ही आमच्या प्रेमाला वाचवा. अरे पाय सोड. नाही नाही, सुप्रिया तू पण ये, काकांचे पाय धर. आमच्या प्रेमाला वाचवा. अरे पाय सोडा रे. नाही हो, प्रेमाला वाचवा. ए पोरांनो, उठा उठा उठा. अरे पोरांनो, तुमच्या ह्या प्रेमासाठी मी माझ्या मैत्रीचा त्याग करीन आणि तुमच्या प्रेमाला असणारा तुमच्या वडिलांचा, तुमच्या बापाचा जो विरोध आहे ना, त्या विरोधाच्या गडाला सुरुंग लावी आणि तुमच्या प्रेमाच्या गडाला विजयी करून दाखवी. त्यांचा कितीही राग असला, किती त्यांनी मला शिव्या घातल्या, तरी तुमच्या दोघांचं लग्न लावून देईन असं मी तुम्हाला वचन देतो. त्यांचा विरोध मावळेल आणि तुमचं लग्न करून देण्याचं मी तुम्हाला वचन देतो. आणि मग बघा सगळीकडे कसा आनंदी आनंद होईल आणि तुमच्या प्रेमाची गुढी उभी राहील आणि मग सगळे म्हणतील हा गुढी उभारा प्रेमाची गुढी उभारा. मानवतेच्या समानतेची प्रेमाची ही गुढी उभारा. जात पात अन भेद विसरुनी प्रेमाची ही गुढी उभारा. राग द्वेष अन वैर गाडूनी प्रेमाची ही गुढी उभारा. गुढी उभारा, गुढी उभारा, प्रेमाची ही गुढी उभारा. प्रेमाच्या यातना काय असतात याची कल्पना तुमच्या वडिलांना यायची नाही. अरे आयुष्यात उतार वयात असे त्याचं लक्ष नाही. सुख दुःखाचे प्रसंग येत असतात. प्रेम हे गुलाबाच्या फुलासारखं असतं. प्रेम हे वाऱ्याच्या हळुवार स्पर्शासारखं असतं. प्रेमात नसते भाषा, नसते जात, नसते कशाची पर्वा, असते ती फक्त आपल्या सहकार्याच्या सहवासाची आसक्ती. आणि या सहवासाला जरा जरी तडा गेला ना तरी आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. ओ मालक, मला सांगा आधी ही सटवी कोण आहे? ही सटवी कोण आहे मला सांगा. कोण आहे ही? ठेवलेली तुझ्या ठेवलेली म्हणजे मालकाने ठेवलेली भाडोत्री. भाडोत्री? अरे मग भाड त्यांच्या भिताची मुलगी. हे कधी सांगायचं मग तिच्या डोक्यात दांडका घातल्यावर? अगं पण इंदिरा, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? अगं माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? विश्वासराव मेला ना. मेला काकू तो विश्वास नाही हो. मला शिकवते, मला शिकवू नकोस. त्या पुरुषांचा काय भरोसा नाही आहे. ओ काकू तो विश्वास नाही हो. मला शिकवते. अगं या पुरुषांचा काही भरोसा नाहीये. चांगली ओळखते मी या पुरुषांना. काकू 12 गावचं पाणी घेऊन आले तिथं. ए, डोक्यावळ्या. तुला काही प्रत्येक ठिकाणी चोच मारावीच लागते काय? हं? ए ती माझ्याशी बोलते ना, माझ्याशी बोलते ना, तू कशाला बोलतोस मध्ये मध्ये? तुम्ही काय बोलणार? काय तुम्ही काय बोलणार मालक? काकूच्या हातातला दांडा बघा कसा रागान बघतोय तुमच्याकडे. बोला बोला आता बोला. त्याचं काय आहे? परानो बोला मालक. काकू न करता सांगा सांगा. ए, काय बोलताय? हा तर काकींचा फोटो. मग या कोण? काकू काकू? या काकी? या काकू? काकू हे भानगड तरी काय? समजलं नाही. सांगा. हा, सांगतो सांगतो. त्याचं काय आहे? परानो मालक काकी काकू काकू काकी ती गोष्ट सांगते ती बसा. अरे बसा काय बसा? तिथे काय जेवायला वाढताय? पंगत वाढताय? ऐका ऐका. हा. अरे ही फोटो मध्ये जी आहे ना, ही फोटो मध्ये आहे ती माझी पहिली बायको अनुसया आणि ही दुसरी काय? झालेली नाही. झाली तर झालेली नाही. म्हणजे काका तुम्ही पण मग प्रेमाच्या झोपाळ्यावर झुलायला लागले. या वयात
म्हातारे झाले ना तरी अजून ताट आहे सागवानी लाकडासारखे. काय नाम्या, हा. काय आई, बोला ना आता. तुषार वयात काहीतरी अरे नाम्या, हा. अरे उतार वयात असं सुखदुःखात सहभागी होणार जीवाभावाचं कोणीतरी असं लागतं रे. माझ्या मध्ये नवऱ्याचा आवाज आहे. माझा शोध घेत होऊन ते गीत आहे असं वाटतो मला. मला मला घेऊन देते आता. अगं पण इंदिरा तू काय म्हणाली होती? तो घेऊन देते. पण तो आता आलाय ना त्याचाच आवाज आहे. तुम्हाला कुठतरी फोन आहे तर मला आता बघा. अगं तू शांत हो जरा. थांब, शांत हो, मी करतो काहीतरी. हे अमित, सुप्रिया, तुम्ही सुप्रियाला हिला घेऊन वरती जा. इंदिराला घेऊन वरती जा. हे राम्या, ती काठी घे आणि हे बघ काही आणीबाणीचा प्रसंग आला तर सरळ डोक्यात घाल. अरे त्याच्या जा आतमध्ये जा. जरा कुठं सूत जुळायला लागलं होतं, आला हा आडवा. अरे ये म्हणावं, बघतो मी तुला. अरे आवाज बोल, कुठं काढू आवाज? बोला, कुठं काढू आवाज? तो आवाज कुठून येतोय असं म्हटलं मी. म्या काढतो तो आवाज. माझ्या हिंदीला हाक मारतो म्या. मारा खुशाल हाका मारा. पण तो चाकू आहे ना, तो जरा घरी करून आत खिशात ठेवा. मग काय ना कुठं मग हिंदी? अरे कोण हिंदी? हिंदी माझी बायको. हिंदी ओ हिंदी. इथे तुमची हिंदी बिंदी कोण राहत नाही. खोट बोलून मला फसवण्याचा प्रयत्न करू नको. नाही. एक वार केला ना की एकदा सांगितलं ना तुमची हिंदी इथं काय राहत नाही म्हणून. हा, आणि हे असला चाकू बिकू दाखवून काही धमकी देण्याचा प्रयत्न करू नका. माझा दरवाजा उघडा आहे, पहिले चालते व्हा. तुझ्या आईच्या गावात पडला पाहतो कोणला चालतो हा? मी तर तुझ्या घरात हिंदी सोबत संसार करायला आलोय. माझी हिंदी माझ्या ताब्यात दे म्हणजे मला जायला मोकळा. अरे मला वाटलेच होते. मागासपासून फक्त आलेले ग्रस्त हे तेच आले असणार म्हणून. कोण रे तू टिंपाट? वाचून आणा म्हणतात मला. अरे माझ्या या भिंगाच्या नजरेत आजपर्यंत कोणताच माणूस सुटलेला नाही अजून. असं म्हणतो होय. मग या भिंगाच्या नजरेतून माझ्या हिंदीला मी शोधून काढ. कुठे कुठे हरवले तुझे हिंदी? इथंच त्याच घरात असावी असा माझा संशय आहे. अरे हे बाहेरून येणारे हिंदी शोधायचे भिंग आहे, घरातली नाही काही. अरे मग ते भिंग का तुझ्या का गळ्यात? हा आवाज कुठून आला? बोला, आवाज कुठून आला? ओ काका, कोण हाका मारताय मला? कोणाच्या घशाला कोरड पडलीये? ओ, कोण तुम्ही? माझं नाव कशाला बोंब बोलताय? ह्यांच्या घशाला कोरड पडले. मागासपासून हिंदी हिंदी म्हणून जप लावलाय ह्याने. काय काम आहे तुमचं माझ्याकडे? आणि आहात कोण तुम्ही? ए तू माझी हिंदी नाही, माझी हिंदी याच घरात राहते म्हणून तुला शोधायला आलोय नाही तर. या घरात माझ्याशिवाय दुसरी कोणतीच हिंदी राहत नाही. बरोबर. खोटं वाटतं? खोटं वाटतं? मग जा तपासा सगळं घर, बघा तुमची हिंदी भेटते काय. खरं बोलतेस ना की या दोघांचा बचाव करण्यासाठी? ओ, तुम्हाला संशय वाटतोय? असं असेल तर जा आणि तपासा सगळं घर, बघा तुमची हिंदी भेटते काय. बरं, माझा मैत्र म्हणत होता हिंदी याच घरात राहते म्हणून. कोण तुमचा मैत्र आणि काय संबंध या घराचा आणि हिंदीचा? बाय द वे, मला सांगा ही हिंदी तुमची कोण? एकदा सांगितलं ना बायको आधी माझी. तुमच्या बायकोला तुमच्या घरात शोधायचं सोडून दुसऱ्याच्या घरात किरडे का शोधता? 2 वर्ष होऊन गेली हिंदी घर सोडून गेलास
तेव्हापासून शोध घेतो तिचा. लोक सांगतील ते जातोय, पण माझी हिंदी काय मला भेटत नाही. तुमची बायको घर सोडून गेली की तुम्ही तिला दारू पिऊन मारझोड करून घराबाहेर काढली? पुरुषासारखे पुरुष तुम्ही तर बायकोला सांभाळतात ना? बनावरा असेल उपयोग काय तुमचा? ए मला हे सांगणारी तू कोण? मी माझ्या हिंदीला मारेन, जोडेन, नाही तर खून करेन तिचा. मला फक्त एवढंच सांग, तिथे हिंदी हाय की नाही? एवढे सगळेजण सांगतात ना, मग परत परत तोच प्रश्न काय विचारतो? हाय की नाही? नाही. चल निघा इथून. ठीक आहे, आता मी इथून जातो, पण माझं बी एक म्हणणं लक्षात ठेवा. काय? मी इथं पुण्यांदा आलो आणि माझी हिंदी जर मला सापडली तर ज्यानं कुणी तिला इथे ठेवलं असेल ना, त्याला या चाकून उभा आडवा काय लाईन घालवता? उभा आडवा फाडून टाकी. लागल्या म्हणतात मला.